CMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया। आज आपण मध्य भटवाडी येथील जनता सेवा संघ यांच्या भाटेश्वर महादेव मंदिर येथे मंदिराच्या शिवरात्री निमित्ताने कोकण जत्रोत्सव येथे सुरू आहे आणि येथे संस्कृती फूड्स हा स्टॉल लागलेला आहे, जिथे स्पेशल असे खाद्यपदार्थ आहेत, मिठाई वगैरे। त्याबद्दल सविस्तर माहिती या मान्यवर ताई आपल्याला देत आहेत। नमस्कार, संस्कृती संजय मांजरेकर। मला माझ्याकडे मिळेल बेळगावचा चिंडा 120 रुपये पाव किलो त्याची किंमत आहे। त्याच्यानंतर आपल्याकडे आहे घरगुती गुळाचा खरबस, त्याची किंमत सुद्धा 120 रुपये आहे। परत डाएटसाठी रोस्टेड मॅगी चिप्स आहेत। परत आपल्याकडे पेरी पेरी आहे आणि चीज आहे। भाकऱ्यामध्ये 4 ते 5 प्रकारच्या व्हरायटीज आहेत, त्याची सुद्धा किंमत 100 रुपये आहे। त्याच्यानंतर आपल्याकडे गूळ ज्वारी गुळामध्ये बनवलेली ज्वारी बाजरी नाचणीची बिस्किट्स आहेत, तेही 100 रुपये किंमत आहे त्याची। त्याच्यानंतर आपल्याकडे बऱ्याच प्रकारचे पापड आहेत, त्याच्यात नाचणीचे पापड आहेत, नाचणीच्या आहेत, तांदूळ मसाला आहे, कांदा रिंग आहे, तांदूळ जिरा आहे, साबुदाणा आहे, मका पापड आहे, मिरच्या आहेत, तांदूळ लसूण आहे आणि उडदाचा पापड आहे। काही 100ला 3 पॅकेट आहे। त्याच्यानंतर आपल्याकडे आहे हा मल्टीग्रेन चिवडा आहे, त्याची किंमत 70 रुपये आहे। ही आपल्याकडे बटर चकली आहे, पाव किलोचं पॅकिंग आहे, त्याची किंमत 70 आहे। त्यानंतर आपल्याकडे वेगवेगळ्या चकल्या आहेत, मूग डाळ आहे, नाचणी आहे, अख्खा मूग आहे। हे पाव किलोचं पॅकिंग आहे, त्याची किंमत आहे 120 रुपये। आणि त्याच्यानंतर आपल्याकडे आहेत गव्हाची बिस्किटं, ती सुद्धा 100 रुपये पाव आहेत। आम्ही 22पर्यंत इकडे आहोत, 22 फेब्रुवारीपर्यंत। तर आवर्जून सगळ्यांनी नक्की भेट द्या कोकणी जत्रोत्सवाला आणि भरभरून खरेदी। ताई तुमचा मोबाईल नंबर सांगा। माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9699662828। धन्यवाद। एकच पाणीपुरी काय तुला अशी फुकट देणार? जनता सेवा संघ संचालित भाटेश्वर महादेव मंदिर येथे कोकण जत्रोत्सव सुरू आहे आणि येथे स्टॉल लागलेला आहे आणि तेथील स्टॉलधारक सविस्तर माहिती देत आहेत। नमस्कार, मस्टर मसाले मंचुरियन मसाले आमचे स्वतःचं प्रॉडक्ट आहे, घरगुती, विदाऊट अजिनोमोटो, विदाऊट चायनीज। त्यात व्हेज आणि नॉनव्हेज 2 प्रकारच्या वस्तू आहेत, 2 प्रकारचे मसाले आहेत। याचा भाव सांगा साहेब, याचा भाव सांगा। हे आहेत काय वस्तू आहे ती? कॉर्न पापड, मक्का पापड आहेत, हां साबुदाणा बटाटा आहे, हां टोमॅटो आहे। त्यानंतर आणि ह्या पॅकेटमध्ये काय आहे? हे मंचुरियन मसाले आहेत, व्हेज नॉनव्हेज। हां विदाऊट मसाला 1 वर्ष टिकतात, खराब होत नाही। विदाऊट अजिनोमोटो आहे, घरचं काही वापरावं लागत नाही। हां हे पॅकेटची किंमत काय असेल? 100 रुपये 100। किती ग्रॅम असणार? व्हेजमध्ये 200 ग्रॅम। 200 ग्रॅम। व्हेजमध्ये 2.5 किलो चिकन व्हेज होणार, नॉनव्हेजमध्ये 2.5 किलो चिकन वगैरे होणार। हां आणि इकडे हे नाचणी पापड आहेत, हे रेड चिल्ली राईस म्हणतात त्याला। हां तांदळाचे मसाला पापड, तांदळाचे साधे पापड, जिरा राईस। हे 100ला 2 आहेत, प्रत्येकी 200 ग्राम वजन आहे प्रत्येकी पापडांचे, 100ला 2 आहेत। आणि हा तुमचा स्टॉल किती तारखेपर्यंत राहणार आहे इकडे? 22 तारखेपर्यंत।
ओके, धन्यवाद साहेब. व्यापारी काय झाला श्री स्वामी समर्थ मुखवा स्टॉल येथे कोकण जत्रेमध्ये आहे. भाटेश्वर महादेव मंदिर येथे जत्रा सुरू आहे आणि त्यानिमित्ताने या मान्यवर महिला त्यांच्या स्टॉलविषयी सविस्तर माहिती देत आहेत. नमस्कार, मी स्नेहल चव्हाण. माझ्या इथे वेगवेगळ्या प्रकारचे बडीशोपचे आहे, पानाचे प्रकार आहेत. डायजेस्टसाठी जिरा आवळा, हनी आवळा सगळं आहे. मसाला तयारी आहे, लहान मुलांसाठी चटपटी जिरा गोळी वगैरे आहे. पित्तासाठी वगैरे जिरा गोळी वगैरे सगळं आहे. आणि इकडे या बाजूला ह्या साईडला सगळं पानाचे प्रकार आहे. लहान मुलांसाठी पण श्रीखंड गोळी वगैरे, जिरा गोळी वगैरे सगळं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे इकडे? हां, वेगवेगळ्या प्रकारचे बेडशॉप आहे. किती तारखेपर्यंत हा स्टॉल राहणार आहे? 22 तारीखपर्यंत हा चालतो. तुमचा संपर्क क्रमांक सांगाल का? 7718983339. धन्यवाद. काय जेवण गावकर बंधू मालवणी मसाले याचा स्टॉल येथे जत्रा कोकण जत्रेमध्ये लागलेला आहे आणि त्या स्टॉलविषयी सविस्तर माहिती हे बंधू देत आहेत. माझं नाव दर्शन गावकर, मी मालवणी आणि आमच्याकडे मालवणी मसाले, तांदूळ सगळे प्रोडक्ट सगळे असतात. आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर असा 9689913649. तुमच्याकडे काय काय प्रॉडक्ट मिळतील? सगळं पोहे, कोकम, उडीद पीठ, वडापीठ, घावना पीठ असतात, मालवणी भाज्या, उकडी तांदूळ, लसूण चटणी, बेळकी चटणी, मच्छी मसाला, मालवणी मसाला, संडे स्पेशल, हे काय लोणचं आहे काय आहे इकडे? गावठी हळद, गावची हळद, हां, गरम मसाला, स्पेशल गरम मसाला, ही साधी कुळदाची पिठी, घरगुती तांबापोळी असं अलिबाग असं आंबा आणि ह्या रॅकमध्ये काय आहे? सरबत असेल मधात गावठी मधात ते साधारण गावठी मधाचं ते भाव काय आहे? 70 रुपये, किती किती ग्रॅमची आहे ती? 125 रुपये, 100? 125. ओके. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 9689913649. दोघांना द्यायला मी सेमची कुठे बटाटे इकडे आज कोकण जत्रेमध्ये धुरी बंधू मसाले
यांचा स्टॉल लागलेला आहे आणि येथील प्रॉडक्ट्सविषयी सविस्तर माहिती देत आहेत. नमस्कार, मी कुडाळ पिंगोळीवरून आलो आहे. माझं गाव कुडाळ पिंगोळी आहे, हिरटेमनगर. तिथून माझं गोरीबंधू हा माझा ब्रँड आहे आणि माझ्या ह्याच्यामध्ये ही दातावर तळलेली पिठी आहे ही. त्याच्यानंतर हा स्पेशल मालवणी मसाला, त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर आहे ही, जी ऑर्गॅनिक आहे एकदम. त्यानंतर ही मच्छी मसाला आहे, हा मच्छी कढी आणि मच्छी फ्रायसाठी वापरतात. त्यानंतर हा गरम मसाला आहे, गावठी हळद आहे, मच्छी फ्राय दुसरा स्पेशल एक मसाला आहे, मच्छी फ्राय मसाला. त्याच्यानंतर हे चुलीत भाजलेले काजू, हा आमचा स्पेशल आयटम आहे, चुलीत भाजलेले. या बरणीमध्ये आहेत का? हो, बरणीमध्ये. आता हे 2 दिवसामध्ये अजूनपर्यंत येतील. हे बरणीचं काय किंमत किती आहे आणि वजन हे 1400 रुपये किलो आहे. आणि किलो? किलो, हो. हा पॅकेट कितीचं आहे ते? पाव किलोपासून पॅकिंग येते. पाव किलो आणि पॅकिंग. अर्धा किलो अशी पॅकिंग देतो. कमीत कमी पाव किलो देतो. हां ठीक. त्याच्यानंतर आमच्याकडे आहे हे बघा, ताटातली आंबा पोळी ही. हां, हे बघा, हे आंब्याचं 60 म्हणतो त्याला. हो. हे एका पॅकेटमध्ये 2 येतात. हे किंमत काय याची? ती 100 रुपये. त्यानंतर गोड कोकम आहे, हे फणस पोळी, आंबा पोळी आहे. त्यानंतर लसूण चटणी, तळगूट चटणी आहे. हे बघा, ही पिठीचं मी परत एकदा सांगतो, ही दातार हे पॅकेट आहे आमचं. या पॅकेटमध्ये काय आहे? या पॅकेटमध्ये पॅकिंग करून ही पाव किलोचं पॅकिंग आहे. काय वस्तू काय त्यात? ही कुळीत पिठी हीच आहे ती. कुळीत पीठ आहे? हे रेडीमेड आहे. त्यामध्ये फक्त चवीपुरतं मीठ टाकायचं आणि डायरेक्ट बनवायचं. हे जेव्हा तुम्ही स्वतः बनवणार ना, जेव्हा बॉईल करणार, त्याचा सुगंध हा अप्रतिम सुगंध आहे. ज्या सुगंध येणार ना, त्या सुगंधावरच तुम्हाला भूक लागणार की ते खावासारखं वाटतं. त्याच्यानंतर हे खाजा लाडू आहे, त्यानंतर शेंगदाणा लाडू आहे, हे डांगर पीठ आहे, हे डांगर पीठ आहे, उडदाचं पीठ म्हणतात डांगर. पीठ भाजून याचं पीठ बनवतात. त्याच्यानंतर हे घावण्याचं पीठ आहे, आगरी मसाला आहे, हा सुपर संडे मसाला, हा चिकन मटन जे सुकं बनवतात ह्याच्यासाठी वापरतात, हा सुपर संडे मसाला. आणि हा आहे आमचा स्पेशल मालवणी, गोरीबंधू स्पेशल मालवणी मसाला. हा घरगुती डंकावर कुठलेला याचा किलोचा भाव काय? हा 800 रुपये किलो, हा 900 रुपये किलो संडे मसाला. आणि हा मसाला घरगुती डंकावर कुठलेला आणि प्रॉपर मिरच्या सुकवून, प्रॉपर मिरच्या भाजून हा मसाल्याला बनवलेला आहे. त्याच्यामुळे आणि हा डंकावर कुठलेला असल्यामुळे ह्याच्यामध्ये तेल हे आतमध्येच राहतं आणि हा मसाला हा जळत नाही. त्याच्यामुळे ह्याचा सुगंध हा अप्रतिम आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे आहे बघा कोकम सरबत आहे, हा घरगुती झाडा आगळ आहे. आगळ? हा घरगुती झाडा आहे, हा 160 रुपये अर्धा लिटर येतो. त्याच्यानंतर हे आमच्याकडे पाचक आहे, आवळा ज्यूस आहे, आवळा सरबत आहे, त्याच्यानंतर कैरी पन्ना आहे. अशा यानंतर पिठामध्ये हे कोंबडी वडे पीठ आहे. हे असे अनेक प्रकारचे आमच्याकडे सर्व प्रोडक्ट आहेत. आणि जर हे कोणाला जर ऑनलाईन फ्री होम डिलेवरी पाहिजे असेल, म्हणजे आम्ही हे कुरिअर चार्जेस हे आम्ही देतो, म्हणजे फ्री होम डिलेवरी देतो. तर कोणाला पाहिजे असेल तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर घ्या 9867356820 आणि सेकंड नंबर आमचा आहे 9172050602. या नंबरवर तुम्ही कधीही कॉल करू शकता आणि आम्ही तुम्हाला ही फ्री होम डिलेवरी सर्व्हिस देणार. धन्यवाद. SMBचे न्यूज चॅनलचे जे आले आहेत, काका आले आहेत, ते आल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभारी आहे आम्ही त्यांचे.
फोंडाघाट लोणचे सेंटर या माऊलीच्या स्टॉलवर आपण येथे आलो आहोत आणि ही माऊली आपल्याला त्यांच्या स्टॉलविषयी सविस्तर माहिती देत आहेत. तुमच्या स्टॉलवर काय काय वस्तू मिळतात? मिक्स लोणचं आहे. कोणतं? मिक्स लोणचं आहे. आणि पुढे हे आंब्याचं आहे आणि हे लिंबाचं, लिंबाचं आहे. करवंद, हे करवंदाचं लोणचं आहे का? हा. आणि पुढे पुढे हे मिरचीचं लोणचं आहे, लिंबाचं लोणचं आहे हां आणि आवळ्याचं आहे, बेलफळ आहे, तिखट आवळा आहे. हे बेलफळ आणि आवळा हे लोणचंच आहे ना? हा, लोणचंच आहे. आणि हे जे गोल आहे ते तो गोड आवळा आहे. गोड आवळा ते पण लोणचं आहे का? हा, लोणचं आहे. ते गोड आहे का? हा, गोड आहे. आणि ह्या बाजूला इकडे लिंबू, गोड मिरची, हां तिखट होते. हां आणि इकडे ही शिमला मिरची, हा पण लोणचं आहे का? हा, लोणचंच आहे सगळं. आणि इकडे हे पुढे लोणचंच आहे. ते लसूण लोणचं. हे लसूण लोणचं. हा. आणि इकडे या बाजूला कारला, कारल्याचं लोणचं. हा, आंब्याचं लोणचं, हे आंब्याचं आहे का? हे मुरंबा, हे मुरंबा आहे ना? आणि इकडे तो सुद्धा मुरंबाच आहे. हां आणि हे लाल लसूण चटणी, लसूणची चटणी आहे. हा, तिळाची चटणी. हां हे कसली? तिळाची. हा. झाला. आणि तुमचा मोबाईल नंबर सांगू शकता का? नाही होतो बघा वर आहे. हां हां बरं ठीक आहे बघतो. हां कोकण जत्रा भाटेश्वर महादेव मंदिर येथे शशिकांत मसाले यांचा स्टॉल लागलेला आहे आणि या स्टॉलवरील पदार्थाबद्दल सविस्तर माहिती हे स्टॉलधारक आपल्याला देत आहेत. हे कोणतं पीठ आहे? वड्याचं पीठ. हां घावणे पीठ. हां मच्छीचा मसाला आहे, कोणता? मच्छी मसाला आहे, मच्छी मसाला. मालवणी मसाला आहे, हां गरम मसाला आहे, सगळं मिक्स सगळं काय टाकायची गरज नाही. तयार मसाले, मालवणी मसाला. मटन चिकन. हा तिखट जरा जास्त येतो, हा मालवणी मिडियम आहे. हा तिळकुट चटणी आहे, काळे तिळ, लसूण चटणी आहे. हां हा गरम मसाला आहे, गावठी हळद आहे, साधे कोळीत पीठ आहे, लाल लाल तिखट आहे, हे आगरी मसाला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हा गोडा मसाला येतो, खोबऱ्यापासून बनवलेला असतो. कोणता गोडा मसाला? हां हो हो. हा गोडा मसाला असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला हे डांगर पीठ आहे, उडदाचं डांगर पीठ बोलतो. हं. हे थालीपीठ आहे, कांदा लसूण मसाला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला हे बघा पोहे आहे, उकडे तांदूळ आहे, उपम आहे. त्यामध्ये केशर वेलची आहे, हे गोड पदार्थ वापरतो. हे काय आहे बाटलीमध्ये? केशर वेलची गोड पदार्थामध्ये वापरतो. त्याच्यामध्ये पाचक आहे, ते आले ॲसिडिटी गॅस पित्त अपचन त्याच्यासाठी लसूण चटणी आहे, आवळा केळी आहे, आंबा पोळी आहे, पणसाची पोळी आहे, गावठी मध आहे, गावठी हळद आहे, जांभळाची बियांची पावडर आहे, चिंच आहे, हे लाडू आहे, खाजा आहे, गावठी पोळी आहे, ही ताटातली आंबा पोळी आहे. उन्हामध्ये वाळवतो तशी आंबा पोळी ताटात. किती पीस आहेत त्याच्यामध्ये? एकच असते, सिंगल असते. ताटात उन्हात वाळवतात, साखर वगैरे यूज करत असते. आणि इथे या स्टँडमध्ये काय आहे? जांभळाचा रस आहे, कैरी पण आहे, हे लेमन जंजीर आहे, लिंबू आल्याचं, आवळा सरबत आहे, आवळा रस आहे, कोकम सरबत आहे, हा गावठी आगळ आहे, घरगुती आगळ आहे. हा 2-3 वर्ष राहिला तरी राहतो. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता? 8693861021. पुन्हा एकदा सांगा. 8693861021. ओके धन्यवाद. जनता सेवा संघ भाटेश्वर महादेव मंदिर येथे कोकण जत्रा आहे आणि या जत्रेमध्ये मोरपीस जे अत्यंत श्रीकृष्णाला सुद्धा प्रिय आहे आणि देवघरामध्ये ठेवणे हे सुद्धा शुभ असतं आणि हे मालक आहेत जे विक्रेते आहेत याविषयी सविस्तर माहिती देत आहेत. मोर आहे, मागायला कडी असते भिंतीला अडकवायला. देवघरात ठेवा, मंदिरात ठेवा, गौरी गणपतीच्या बाजूला कुठल्या गोष्ट घरात कुठे ठेवलं शुभ असते. ते आम्ही तर भाटेश्वर मंदिरामध्ये स्टॉल लावलेला आहे. 60 रुपयाला एक, 100ला थोडी विकतो. किती तारखेपर्यंत असणार?
हे 11पासून चालू झाले, 22 तारखेपर्यंत शेवट असणार आहे. हां, तुम्ही असणार ना इकडे? हो, 22 तारखेपर्यंत असतो. ओके, धन्यवाद. संघ भाटेश्वर महादेव मंदिर यांची भव्य जत्रोत्सव येथे सुरू आहे आणि संतोष होडावडेकर हे येथील मान्यवर रहिवासी या जत्रेबद्दल माहिती देत आहेत. बरोबर, ही जत्रा खूप सुंदर सुबक आहे. इथं येण्याचा तुम्ही सर्वांनी आनंद घ्यावा आणि इकडे आल्यावरती तुम्हाला कळेलच. ॲक्च्युली मी इथून आलो आहे घाटकोपर पूर्व लक्ष्मीनगरमधून इकडे आलेलो आहे आणि जाता जाता बघितलं की इथे एक चांगली अशी जत्रा चालू आहे आणि त्याच्यामुळे मी आणि माझी पत्नी इथे आलो आणि आम्हाला खरोखर एक खूप चांगलं असं अनुभव आलेला आहे. तर येऊन आपण पण इकडे याचा मला हे घ्यावा, आनंद घ्यावा ही विनंती. जनता सेवा संघ यांच्या विद्यमाने भाटेश्वर महादेव मंदिर हे भव्य जत्रोत्सव येथे सुरू आहे आणि मान्यवर प्रवीण साहेब दळवी या जत्रेमध्ये आलेले आहेत त्यांच्या मुलासह. तर सविस्तर माहिती त्यांचा अनुभव या जत्रेबद्दल देत आहेत. धन्यवाद साहेब. पहिलं मनापासून तुमचं ॲज एम मी जे चॅनल आहे त्यांचं मी मनापासून आभार मानेन, कारण यावा कोकण आपलाच असा या माध्यमातून तुम्ही प्रत्येक जे ठिकाणी आपल्या यात्रा भरतात आणि त्या यात्रेमध्ये कोकण जत्रा म्हणजे अशी फेमस आहे की सर्व प्रकारचे सर्व जाती धर्माचे लोक ह्या जत्रेचा आनंद घेत असतात. म्हणजे ज्या आपल्या कोकणात बनलेल्या ज्या कैरीचं लोणचं आहे, आमसूल आहे किंवा पोहे आहेत, खडखडे लाडू आहेत. म्हणजे बघितलं तर कोकणी भाषेत सांगायचं म्हणजे कोकणाचा भेटता आता खाजा खाऊ घ्या. कोकणचा हा तर तुम्ही खरंच याचं फिरून बघू शकता तुम्ही आणि आस्वाद घेऊ शकतात. एवढं छान पद्धतीने या कोकण जत्रेचं आयोजन केलेलं आहे आणि इकडे भाटेश्वर मंदिराचे अध्यक्ष श्री प्रवीण विचारे साहेब यांचेसुद्धा खूप आभार मानतो मी, कारण का त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होऊ शकत नाही. खूप छान पद्धतीत बारीक रात्र एक करून त्यांची जी टीम आहे त्यांचे पण आभार मानतो. भटवाडीमध्ये चाललेला जो आज हा कोकण जत्रेचा पसारा दिसतो, असंख्य लोक ह्या कोकण जत्रेला येत असतात. कुटुंब एकदम भरलेलं असतं. खरंच खूप छान पद्धतीत लोक ह्या कार्यक्रमाचा आनंद लुटत आहे. इथं सर्व प्रकारचे जे कोकणात बनतात, जे पदार्थ बनतात, जे आमसूरपासून जे आंब्याचे ज्या लोणच्या असतात, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. गोड लोणचं, तिखट लोणचं, आंबट लोणचं, या लोणच्याचे प्रकार म्हणजे 10 ते 25 लोणच्याचे प्रकार आहेत. तसंच आपलं नाचणीचं पीठ, गवा ह्याचं पीठ, हे पीठ जे कोकणात बनतात त्या सगळं कोकणी जत्रेमध्ये हे सगळं उपलब्ध आहे. तरी बाहेरून पण अजून बरेचसे लोक इथं कोकण जत्रेमध्ये येतात आणि ते आस्वाद घेतात आणि हे आस्वाद फक्त तसाच त्यांना साठवून ठेवत नाही, परत म्हणजे प्रत्येक दिवशी हे येऊन ते आनंद लुटत असतात. त्यामध्ये पाळणं वगैरे आहेत, लहान मुलं वगैरे येतात. लहान मुलं पण खूप आनंद लुटत आहे. खरंच हे जे कार्यक्रम आज आपल्यासाठी जे राबवले जात आहेत तो आनंद वाटता आनंद लुटण्यासाठी खरंच लोक येतात. आणि त्या सगळे जे महिला मंडळ वगैरे आहेत, लेडीज लोक आहेत, आपापल्या जे कानातले डूल नथ हे जे काय आहे ते घेत आहेत. बरेचसे लोक अंगठे, मोरपीस आलेले आहेत किंवा कोकणातले जे बघितलं ते एवढे प्रकार आहेत. तुम्हाला जर आवडेल एक तरी घेऊन जाऊन कोकणाचा हा मेवा खरंच चाकून बघावासारखा असं आहे की कोकण जत्रेमध्ये फक्त हे भेटू शकतं, बाकी सगळीकडे कुठेच भेटणार नाही. म्हणून एक आल्यावर प्रत्येकाने ह्याचा आस्वाद घेतलाच पाहिजे. मालवणी वडे, कोंबडी वडे, जे कोंबडी वडे हा एक प्रकार कोकणातला फेमस आहे आणि तो पण तुम्हाला इथं चाकता येईल, त्याचा आस्वाद चाकता येईल. तसंच हा लहान मुलं आता फिरतात, लहान मुलांसाठी पण जी खेळणी आलेली आहे हे सगळे कोकणातले आहेत. आपली सावंतवाडीला जी खेळणी म्हणतात, लाकडी खेळणी आलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या खेळणी आलेल्या आहेत. सर्व खरंच एवढे कुटुंब गर्दी मी बघून मला खूप आनंद वाटतो. आणि कोकण जत्रामध्ये जे आपलं जत्रा म्हणजे नाटक असतं, दशावतारी बोलतात त्याला, तर दशावतारी नाटक पण इथं ठेवलेलं आहे. खरं मला खूप भरून येतं मला, कारण का अशी जत्रा माझे जीवाभावाची अशी ही जत्रा आहे. आणि मी गावाला पण जातो, इथं पण आलेश्वरात प्रत्येक दिवशी मी येतो इथं, कारण माझा जीवनाचा विषय आहे की कोकण जत्रा मी कधी आयुष्यात चुकवत नाही. नाटक पण असते, जत्रा असते आमच्या गावाला, ती पण मी चुकवत नाही. कारण कोकणी माणूस असा आहे, कोकणी माणूस त्यांच्यासारखा रसाळ आहे आणि त्या रसाळ
पंचावन्न हे असं जर दिसलं तर अजून तो रसा होतो. आमचं जे आनंद आहे तो द्विगुणित होतो. खरंच तुमचे SMB चॅनलचे पण मी धन्यवाद मानतो, कारण तुम्ही वेळात वेळ इथं येऊन आपल्या हे जे भावंडांना सगळे जे बंदी लोक आहेत जे त्यांचे जे घरी जे बनवतात त्या सर्व जे आहेत ते इथं विकायला आणलेले आहेत. खरंच प्रत्येकाने एक तरी वस्तू इथून घेऊन गेलं पाहिजे. बाकीच्या जे ठिकाणी जे भेटतात ते मिक्सिंग असतं, पण इकडे तुम्ही बघत असाल की प्रत्येक वस्तूमध्ये जी नेचरल आहे, नैसर्गिक आहे. तुम्ही वस्तू जे झाडावर पिकतं ते आणून इथं विकलं जातं. त्याच्यामध्ये केमिकल वगैरे असं काहीच प्रकार नाही. म्हणून सर्वांनी याचा आस्वाद घ्या आणि खाजा असले, मटाडे लाडू असले हे सर्वांनी घेऊन जा अशी विनंती करतो आणि इथं थांबतो. भाटेश्वर मंदिराने हा जो आज पसारा मांडला त्यांचे सर्व कार्यकर्ते, सभासद, आपले भाई प्रवीण भाई विचारे यांचे देखील आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. जनता सेवा संघ यांच्या विद्यमाने कोकण जत्रा भाटेश्वर महादेव मंदिर येथे भरलेली आहे आणि विराज मोरे हे तरुण येथील जत्रेमधील माहिती देत आहेत, त्यांचा अनुभव सांगत आहेत. माझे नाव विराज मोरे. मी लहानपणापासून येतो या कोकण बाजारात. मी लहानाचा मोठा झालो भटवाडीमध्ये. माझा अनुभव खूप चांगला राहिलेला आहे या कोकण बाजारात. मी काय बोलू, मी एवढंच बोलायचं. पाळण्यामध्ये बसला होता का लहानपणी? हा, लहानपणापासून मी पाळण्यात बसायचो. आणि कोणता खाऊ घेतलेला? खाऊ वगैरे कोणता पालकांबरोबर खाऊ कोणता आवडायचा? खाऊ काय खायचो? आंबावडी, फणसपोळी, आंबावडी वगैरे खायचो. सँडविच वगैरे पण खायचो. सर्व लाडू वगैरे ना, कुरमुऱ्याचे लाडू वगैरे. खूप गर्दी असते. मी लहानपणापासून येतो. माझा एक्सपिरियन्स चांगला आहे कोकण बाजारात. मोठ्या पाळण्यामध्ये बसला होता का? मोठ्या पाळण्यामध्ये पण बसलोय आत्तापर्यंत. बापरे बाप. भैरी भवानी मुखवास येथे स्टॉल लागलेला आहे आणि मान्यवर या स्टॉलविषयी सविस्तर माहिती देत आहेत. नमस्कार, सुधाकर देवडा शिगवण. माझा स्टॉल भैरी भवानी मुखवास आहे. माझ्याकडे मुखवासच्या संपूर्ण प्रकार मिळतात. बडीशेपचे 20 प्रकार आहेत आपल्याकडे. वेगवेगळ्या प्रकारच्या बडीशेप आहेत. नंतर पानाचे 4-5 प्रकार पानांचे आहेत. ते पानं वर्षभर टिकतात विदाऊट फ्रीज, त्याला वगैरे होत नाही. नंतर गॅसेससाठी गोळ्या वगैरे आहेत आपल्याकडे. पित्तासाठी कोकम गोळी आहे. गॅस, ॲसिडिटी, अन्नपचनासाठी गोळ्या आहेत. सर्दी खोकला कपसाठी आलं आहे, सुंठ आहे आपल्याकडे. मधातला आवळा आहे, मसाला जिरा आवळा आहे. मसाला कैरी लेडीज स्पेशल आयटम आहे. जिरा कैरी लेडीज स्पेशल आयटम आहे. आणि चटपटीत आवळे वगैरे येणार याच्यामध्ये तुम्हाला. अशा प्रकारच्या मुखवासमध्ये इकडे या बाजूला पुढे या सगळ्या बडीशेप आहेत आपल्याकडे. भरपूर व्हरायटी आहे. 20 प्रकारच्या बडीशेप्स आहेत. तो आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता का? माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9920860295. आणि ह्या जत्रेत किती तारखेपर्यंत स्टॉल आहे? या 22 तारखेमध्ये या जत्रेमध्ये आपला स्टॉल आहे. जय भवानी लोणची पापड सेंटर यांचा इथे स्टॉल लागलेला आहे आणि या स्टॉलवरील जे प्रॉडक्ट्स आहेत त्याविषयी सविस्तर माहिती देत आहेत. माझ्याकडे सगळ्या प्रकारची लोणची आहे. आता हे आंब्याचे 3 प्रकार आहेत. गावठी आहे, गावरान आहे, मालवणी आहे. लिंबाचं लोणचं आहे, मिक्स लोणचं आहे, मिरचीचं लोणचं आहे, लिंबू मिरची आहे, कारल्याचं लोणचं आहे, करवंदाचं लोणचं आहे, लसणाचं लोणचं आहे, खटाई आहे, भरवा मिरची आहे, लिंबूचं गोड आहे, आंब्याचं गोड आहे, चुंद आहे, लसूण चटणी आहे, तीळ चटणी आहे. प्रत्येक प्रकारचे पापड आहेत. पापडामध्ये व्हरायटी आहे. तांदूळ पापड आहे, नाचणी पापड आहे, पोहा पापड आहे, पोहा मिरगुंड आहे, तांदूळ कुरडई, गहू कुरडई, ठेचा पापड आहे, हे खिचा पापड आहे, साबुदाणा परपर आहे, बटाटा पापड आहे, साबुदाणा बटाटा चकली आहे. सगळ्या प्रकारचे पापड मिळतील. आपला संपर्क क्रमांक सांगा. 9322340366. आणि किती तारखेपर्यंत स्टॉल आहे? 22 तारीखपर्यंत, रविवारपर्यंत.